यदा यदा हि हि न न इन्द्रिय इन्द्रिय अर्थेषु अर्थेषु न न कर्मसु कर्मसु अनुषज्यते अनुषज्यते सर्व सर्व संकल्प संकल्प सन्न्यासी सन्यासी योग योग आरूढः आरूढः तदा तदा उच्यते। उच्यते। यदा हिनेन्द्रियार्थेषु यदा हि नेन्द्रियार्थेषु न स्वनुषज्यते न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। योगारूढस्तदोच्यते। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। When one is neither attached to sense objects nor to actions, such a person is said to be elevated in the science of yoga, having renounced all thoughts. Here, renouncing all thoughts means we let go of thoughts leading to action, which in turn leads to fruits of action. So, in other words, the chain of desire leading to action, leading to fruits, needs to be broken. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯು ಇಂದ್ರಿಯ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಕರ್ಮಗಳಿಗೆ ಅಂಟಿಕೊಳ್ಳದಿದ್ದಾಗ ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯು ಎಲ್ಲ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಯೋಗ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾನೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸುವುದು ಎಂದರೆ ಏನು? ಆಲೋಚನೆಗಳೇ ನಮ್ಮ ಆಸೆ, ಅವೇ ಕ್ರಿಯೆಯಾಗಿ ಮತ್ತೆ ಕ್ರಿಯೆಯ ಫಲವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆಯಾಗುತ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳುವುದಾದರೆ ಬಯಕೆ, ಕ್ರಿಯೆ, ಫಲಗಳ ಈ ಒಂದು ಸರಪಳಿ ಮುರಿಯುವುದೇ ಎಲ್ಲ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸುವುದು ಎಂದರೆ. उद्धरेत् उद्धरेत् आत्मना आत्मना आत्मानं आत्मानं न न आत्मानं आत्मानं अवसादयेत् अवसादयेत् आत्म आत्म एव एव हि हि आत्मानः आत्मानः बन्धुः बन्धुः आत्म आत्म एव एव रिपुः रिपुः आत्मनः आत्मनः उद्धरेदात्मनात्मानम्
उद्धरेदात्मनात्मानम् न आत्मानमवसादयेत् न आत्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः आत्मैव रिपुरात्मनः उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः Elevate yourself through the power of your mind and not degrade yourself, for the mind can be the friend and also the enemy of the self. ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಉದ್ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಕೆಳಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇಳಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ, ಏಕೆಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸೇ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತನು ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸೇ ನಿಮ್ಮ ಶತ್ರುವೂ ಸಹ. ಬಂಧುಃ ಬಂಧುಃ ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಆತ್ಮನಃ ಆತ್ಮನಃ ತಸ್ಯ ತಸ್ಯ ಯೇನ ಯೇನ ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಏವ ಏವ ಆತ್ಮನ ಆತ್ಮನ ಜಿತಃ ಜಿತಃ ಅನಾತ್ಮನಃ ಅನಾತ್ಮನಃ ತು ತು ಶತ್ರುತ್ವೇ ಶತ್ರುತ್ವೇ ವರ್ತೇತ್ ವರ್ತೇತ್ ಆತ್ಮ ಆತ್ಮ ಏವ ಏವ ಶತ್ರು ಶತ್ರು ವತ್ ವತ್ ಬಂಧುರಾತ್ಮಾತ್ಮನಸ್ತಸ್ಯ ಬಂಧುರಾತ್ಮಾತ್ಮನಸ್ತಸ್ಯ येनात्मैवात्मना जितः येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् वर्तेतात्मैव शत्रुवत् बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् बन्धुरात्मात्मनस्तस्य
तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. For those who have conquered the mind, it is their friend. For those who have failed to do so, the mind works like an enemy. ಮನಸ್ಸನ್ನು ಗೆದ್ದವರಿಗೆ ಅದು ಸ್ನೇಹಿತ. ಹಾಗೆ ಮಾಡಲು ವಿಫಲರಾದವರಿಗೆ ಮನಸ್ಸು ಶತ್ರುವಿನಂತೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ.